ज्ञानदृष्टीनं पहा किंवा ज्ञानदृष्टीनं पहा, हे सगळं अहंकाराच्या पोटामध्ये ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होत आहे. मीपणाच्या पोटी अहंकाराच्या पोटामध्ये अंतःकरणामध्ये म्हणे मदची म्या पहावे देठी, मीच मला पाहायचं आहे. जीवरूपानं ह्या मिथ्या असणाऱ्या जगताला पाहायचं आहे. जगत मिथ्या, जगत स्वरूप देखील मीच आहे. जरी मिथ्या असलं तरी सगळं कोण मीच झालेलो आहे. त्यामुळे जीवरूपाच्या दृष्टीनं मलाच अर्थात मिथ्या जगताला मी पाहायचं. मजसी म्या सांगाव्या गोठी. आपण सकाळी त्याचं तात्पर्य पाहिलं की जो जो काही यो यो व्यवहार हा सहसा अध्यासमूलका, इच्छेयावत संपूर्ण जो जो काही व्यवहार आहे हा संपूर्ण अध्यासमूलक आहे. मग हे जे परब्रह्माच्या अलीकडचे जे ज्ञानाच्या पूर्वीची ज्या ज्या काही अवस्था असतील ते सर्व अध्यासमूलक आहेत, मायामूलक आहेत. म्हणून ज्यावेळेस अहंकार निर्माण होतो त्या अहंकाराच्या पोटामध्ये ईश्वराच्या ठिकाणी मीच मला पाहावं किंवा मदसी म्या सांगाव्या गोष्टी, मलाच म्या गोष्टी सांगाव्यात. म्हणजे श्री गुरु स्वरूप असणारा मी आणि शिष्यही कोण झालेला आहे? तोच झालेला आहे. सगळं मीच झालेलं आहे. त्यामुळे गुरुही आणि शिष्यही मीच झालेलो आहे असा परमात्मा म्हणतो. एकपण नव्हे सुसास, गुरु शिष्याचे करुण मीस, पाहण्याची आपुली वास पाहत असे. तर मदसी म्या सांगाव्या गोष्टी, म्या म्हणजे श्री गुरु स्वरूप असणाऱ्या म्या, मधला म्हणजे जो शिष्य आहे, मुमुक्षु आहे, त्या मुमुक्षूला परमात्म तत्वविषयक गोष्टींचा निरूपणाचा उपदेश करावा अशा रूपानं. पुढे आत्यादरे भेटी माझी मज व्हावी, आणि अतिशय आदरानं मज माझी भेटी व्हावी. मज माझी भेटी व्हावी म्हणजे मलाच माझी, मलाच म्हणजे जीव जो आहे परब्रह्मस्वरूपच जीव आहे, आणि माझी म्हणजे त्या जीवाला परमात्म स्वरूपाची अर्थात आपल्या विशेष स्वरूपाचा बाध करून, जीवत्वाचा बाध करून मी परब्रह्म स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक रूपानं मलाच माझी भेट व्हावी. आत्यादरे भेटी मज माझी आत्यादरे भेटी व्हावी. अतिशय श्रद्धापूर्वक मलाच माझी भेटी व्हावी म्हणजे या जीवाला परमात्म्याची भेट व्हावी, परमात्म्याशी आलिंगन व्हावं, जीव हा परमात्मरूप व्हावा. हेही कशामुळं घडलेलं आहे? त्या परमात्म्याच्या संकल्पामुळेच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या मायेमुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. संकल्प म्हणजेच कोण आहे? माया आहे. त्यामुळे हा इच्छेयावत संपूर्ण व्यवहार हा मायेमधलाच आहे. मदची मला पाहायचं आहे म्हणजे जीवरूपानं त्या मिथ्या असणाऱ्या जगताला पाहायचं आहे, किंवा त्या जीवानं त्या मिथ्या असणाऱ्या जगताचा बाध करून त्याचं अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाला पाहणं, वास्तव स्वरूपानं पाहणं हे पाहणं आहे. श्रीगुरु आणि शिष्य रूपानं मीच मला गोष्टी प्रतिपादन कराव्यात. आत्तादरे मलाच माझी भेट व्हावी, अर्थात जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य व्हावं. मज माझी अतिप्रीती, मला माझी अतिशय प्रीती आहे. माझी मज व्हावी रती, मला माझ्याविषयी अतिशय प्रेम व्हावं, आवड निर्माण व्हावी. माझ्याची म्या घेऊन युक्ती, माझ्या स्वरूपाला जाणण्याकरता ज्या काही युक्ती लागतात त्या घेऊन मज माझी प्राप्ती मदबोधे व्हावी, मलाच मदबोधे माझ्या ज्ञानानं माझी प्राप्ती व्हावी. मज माझी अतिप्रीती, मला माझी अतिशय प्रीती आहे. मला माझी अतिशय प्रीती आहे असणं साहजिकच आहे, कारण यम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः, ज्या अर्थी तो परमप्रेमास्पद आहे का? परमप्रीतीचा विषय जो प्रियाची परमसीमा तो भेटे मावली आत्मा, ते खेवे आटे दिंडिमा संसारिक हे. अतिशय प्रियाची जी परमसीमा आत्मा असल्यामुळे, प्रत्येकात्मा असल्यामुळे माझी मज व्हावी रती, माझं माझ्या ठिकाणविषयी प्रेम असावं हे साहजिकच आहे. माझं माझ्याविषयी प्रेम असावं. हे सगळं व्यवहार कशामुळे घडलेला आहे? संकल्पामुळे म्हणा, मायेमुळे घडलेला आहे. सगळ्या ह्या मनाने केलेल्या कल्पना आहेत. काय अभंग आहे तुकोबरायांचा? मन गुरु आणि शिष्य. सुरुवात काय? मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते, मने प्रतिमा स्थापिली,
मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. काय शेवट? तर सांगायचं आहे काय, ह्या सगळ्या संवादी भ्रमातल्या असो किंवा विसंवादी भ्रमातल्या असो, ह्या सगळ्या कल्पना ह्या मनानेच केलेल्या आहेत. या सगळ्या कल्पना मायेच्या अंतर्गतच येतात. फक्त काही विसंवादी आहेत आणि काही संवादी आहेत, जी की आपल्याला यथार्थ स्वरूपाची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. माझीच मज माझी अतिप्रीती, मला माझी अतिशय प्रीती आहे. माझी मज व्हावे रती, माझ्याची म्या घेऊन युक्ती. आणि माझ्या स्वरूपाला जाणण्याकरता हा जो जीव आहे, हा जीव त्याची दृष्टी आत्मस्वरूपापासून चळली गेली, ढळली गेली, स्वस्वरूपात त्याला विस्मरण झालं. मग आता काय करायचं? अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्तीद्वारा तो पुन्हा प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना असतील त्याकरता ज्या काही अनुकूल युक्ती असतील त्या युक्तींच्या विचाराच्याद्वारा हे नानात्व आहे, हे उपाधित आहे, त्यामध्ये असणारे जे आकाश हे मात्र नित्य आहे, अशा अनेक युक्तींना घेऊन जीव ब्रह्मैक्या साधक आणि भेदनिश्चयास बाधक असे यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनालाच मनन असं म्हणतात. त्या मननाच्या साह्यानं सुरुवात साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मा. सगळेच ही गोष्ट ऐका. तुका म्हणे नाही आनान दैवत, तुका म्हणे दुसरे, दुसरं कोणतं दैवत नाही. सगळ्या मनाने केलेल्या कल्पनाच आहेत. तर मज माझी व्हावी अतिरती, माझ्याची म्या घेऊन युक्ती. माझ्याच म्हणजे माझ्या प्राप्तीकरता जीव आत्मस्वरूपापासून चळला, मग त्याला पुन्हा आत्मस्वरूपापर्यंत येण्याकरता तो परमात्माच म्हणजे जीवरूप असणारा तो परमात्माच, तो भगवत प्राप्तीकरता लागणाऱ्या ज्या काही अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती आहेत, शास्त्राने सांगितले जी वचनं आहेत, त्या वचनांचा आश्रय घेऊन एकमेवाद्वितीयं ब्रह्म निह नानास्ते किंचन, श्रुतीशास्त्राचं साह्य घेऊन त्याचप्रमाणे अनेक युक्तींच्या द्वारा माझ्याची म्हणजे माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता ज्या काही युक्ती लागतात, जीव ब्रह्मैक्य साधक आणि भेदनिश्चयास बाधक अशा युक्ती घेऊन मज माझी प्राप्ती मदबोधे व्हावी. मदबोधे त्याद्वारा माझं ज्ञान होऊन मज माझी प्राप्ती व्हावी, मलाच माझी प्राप्ती व्हावी. मलाच म्हणजे जो जीवस्वरूप असणारा जो मी, त्या जीवस्वरूप मला माझी म्हणजे निर्विशेष परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी. म्हणजे जीव जो आहे हाही तत्वता परब्रह्म स्वरूपच आहे मूळता. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः, सनातन असणारा अनादि असणारा हा परमात्म्याचाच अंश आहे. आणि त्यामुळे त्या म्हणून म्हणतात की मज माझी मदबोधे प्राप्ती व्हावी. माझ्या ज्ञानानंच. दुसरं कोणतंही साधन आहे का? जो जीव परमात्म स्वरूपापासून च्युत झाला, परमात्म स्वरूपापासून भ्रष्ट झाला, तो अविवेकामुळे झालेला आहे. आणि जर एखादी गोष्ट अविवेकामुळे झाली असेल तर त्याच्या प्राप्तीकरता इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. त्याला ज्ञानच हेच साधन आहे. ज्ञाना वाचून एके उपाय करेसी जितुके, तितुका गुंपसी अधिके रुखी ये. या संसार वृक्षामध्ये अंतरंग साधन कोणतं असेल तर हे ज्ञानच आहे, विचारच आहे. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. म्हणून म्हणतात मदबोधे, माझ्या ज्ञानानं मलाच माझी प्राप्ती व्हावी. ह्या सगळ्या गोष्टी मायेला घेऊनच आहेत. म्हणे आणखीन पुढे बोलतात, म्हणे मज मिया आलिंगावे, मज मियाची संभोगावे, मज मियाची संयोगावे, नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा. परमात्मा म्हणतो मज मिया आलिंगावे, मीच मला आलिंगन द्यावं. म्हणजे ज्यांना आलिंगन द्यायचं श्रीधरपुत्रादी असतील तेही कोण आहे? मीच आहे. किंवा ज्यांना आलिंगन द्यायचं परमात्मा स्वरूपाला
तर ते परमात्मा स्वरूप निर्विषय सत्सामान्य असं असणारं निरतिशय रूपाने त्याला आलिंगन द्यायचं किंवा सगुण स्वरूपाला आलिंगन द्यायचं. जो भगवत भक्त आहे तोही मीच आहे ना, ज्या सगुण स्वरूपाला आलिंगन द्यायचं तोही मीच आहे. असं दोघांचे आलिंगन जरी घडलं तर मीच मला आलिंगन दिलेलं आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. संत चरणांना जोपर्यंत शरण गेला नाही तोपर्यंत स्वतः परब्रह्म स्वरूप असताना देखील त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होत नाही. मिया मज मियाची संभोगावे आणि मीच माझाच संभोग घ्यावा. आता म्हणजे वैश्विक विषयांचा, शब्दस्पर्शादी विषयांचा किंवा निरतिशय जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा. मज मियाची संयोगावे आणि मज मियाची जो संयोग वियोग होतो ना, संयोग म्हणजे एकत्रीकरण, वियोग म्हणजे पृथक्करण. तर मज मियाची संयोगावे, माझा मलाच संयोग व्हावा. लौकिक गोष्टी जरी असल्या तेही परमात्माच असल्यामुळे जीवरूपानेही परमात्माच आहे आणि जगतात रूपानेही परमात्माच आहे. त्यामुळे लौकिक गोष्टींचा घ्या किंवा परमात्मा स्वरूपाचा घ्या, दोन्हींचं आपण चिंतन करू शकतो. नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा, आणि सर्वदा स्वामी रूपानं एक आहे स्वामी आणि एक आहे सेवक. स्वामी म्हणजे मालक अर्थात आज्ञा करणारा, आणि सेवक म्हणजे आज्ञा मानणारा, ती आज्ञा मानणारा. असा स्वामी सेवक रूपाने नियोगावे नियुक्त करावं. अर्थात दोन्ही रूपानं मीच आहे. स्वामी रूपानं आज्ञा करणारा आणि सेवक रूपानं ती आज्ञा मानणारा, या रूपानं नियुक्त करणारा करावा. नियोगावे सर्वदा. हे सगळं कुणामुळे घडलेलं आहे? त्या परमात्म्याच्या संकल्पामुळेच, अर्थात मायाशक्तीमुळेच हे सगळं घडलेलं आहे. हा सगळा मायाशक्तीचा प्रभाव आहे. ऐके म्हणजे अज्ञान अवस्थेपासून बद्धतेपासून मुक्तपर्यंतचा इच्छेयावत जो काही व्यवहार असेल हा सगळा व्यवहार मायेला स्वीकारून आहे. आणि शुद्ध परब्रह्म स्वरूप जे आहे ते अव्यवहार्य अशा स्वरूपाचा आहे. तेथे कोणताही बद्धतेचा मुक्ततेचा कोणताही व्यवहार नाही. म्हणून म्हणतात तुकोबाराय, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. काय? सारी झाली मेले लटिके वचन, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. झाली काही उत्पन्न होतंय काय नष्ट होतंय हे काही खरं नाही. तर आणि बद्ध मुक्त हा शब्द त्या स्वरूपाच्या ठिकाणी क्षीण आहे, अर्थात हे देखील कल्पित आहे. बद्ध मुक्त इति व्याख्या गुणतः नमे वस्तुतः गुणस्य माया मूलत्वा नमे बंधः न मोक्षणम. नाही का? बद्ध मुक्त हे गुणांना गुण घेऊन आहे. वास्तविक माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी बद्धताही नाही आणि मोक्षही नाही. हे दोन्ही बद्ध आणि मोक्षमुक्तता ही मायामूलक आहे, मायेचं कार्य आहे, हे असं सांगितलं. मायेचा स्वीकार केल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणखीनही त्या मायेच्या स्वरूपाविषयी, मायेच्या कार्याविषयी सांगतात. ऐके अजानुभाव होऊन रूपनाथा, ऐसे आठवले भगवंता, तो आठवो झाला सृजिता, महाभूता भौतिका. हे अजानुभाव हो, ज्याचे गुडघ्यापर्यंत हात आहेत अशा असणाऱ्या हे विदेही राजा, जनक राजा, नेमी राजा, ऐक. काय? ऐसे आठवले भगवंता. आठवण या ठिकाणी आठवले शब्दाचा अर्थ भगवंताला जे काही स्मरण, धाता यथापूर्वम अकल्पयत. नाही का? यथापूर्वम जशी सृष्टी होती पूर्वीच्या कल्पामध्ये तशाच प्रकारची सृष्टी त्या परमात्म्यानं उत्पन्न केली. ऐसे आठवले भगवंता, भगवंताला असं आठवण आली. इथं आठवण शब्दाचा अर्थ करत असताना स्मरण, स्मरण म्हणजे एकोहम बहुश्याम प्रजायेय असा जो संकल्प आहे, असा संकल्प या ठिकाणचे जे बाबा आहेत पुढेही त्या प्रत्येक ठिकाणी आठवण शब्दाचा अर्थ संकल्प असा केलेला आहे. ऐसे आठवले भगवंता. काय आठवलं? काय संकल्प स्फुरद्रव झाला? तो आठवो झाला सृजिता. त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो संकल्प झाला, एकोहम बहुश्याम प्रजायेय,
शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी संकल्पना आहे, पण ज्यावेळेस संकल्प उत्पन्न होतो त्यालाच मूळ माया असं म्हटलेलं आहे. आत्ताच आपण पाहिलं. तर तो आठव, तो संकल्पच झाला सृजिता. त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपानं निर्माण झालेला जो संकल्प तोच सृजिता झाला, उत्पन्न करता झाला. कशाला उत्पन्न केलं त्यानं? महाभूता भौतिका, महाभूत पंचमहाभूतांना तो आठव, अर्थात तो संकल्प सृजिता झाला. महाभूता त्याचप्रमाणे भौतिका, तो आठव महाभूता भौतिका सृजिता झाला. महाभूतांना आणि भौतिका, भौतिका म्हणजे पंचमहाभूतांचं जे काही कार्य आहे ते पंचमहाभूतांचं कार्य सृजिता झाला. काय थोडा प्रतिसाद कमी मिळाला ना, मग लक्ष विचलित होतं. तर महाभूता भौतिका, भौतिका म्हणजे भूत कार्य, पंचमहाभूतांचं कार्य आहे. मग सगळंच पंचमहाभूतांचं कार्य आहे. पर्वत, नद्या, समुद्र, ही संपूर्ण शरीर, स्थूल सूक्ष्म सगळेच शरीर, तर ही सगळी शरीरं सृजिता झाला. म्हणजे त्याच्या संकल्पानंच यच्छेयावत जेवढं काही जगत म्हणून प्रतीतीला येतं हे सगळं जगत उत्पन्न करता झाला. कशामुळे झाला? तर याला सगळ्याला कारण कोण आहे? आठव, अर्थात त्या परमात्म्याचा संकल्प. हा माया सांगतात ना. मग मायेमुळं काय काय घडलं त्याच्याविषयी प्रतिपादन करतात. मायेमुळेच ही स्थूल सूक्ष्म सृष्टी कशी निर्माण झाली त्याच्याविषयी प्रतिपादन करतात. आणखीन त्या संकल्पानं काय निर्माण केलं? संकल्प म्हणजेच माया. त्या मायेमुळं काय काय झालं पहा. चारी वर्ण, चारी खाणी, चारी युगे, चारी वाणी, चारी पुरुषार्थ, चहू लक्षणी, मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा. चारी वर्ण, चार प्रकारचे वर्ण आहेत. कोणते कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार प्रकारचे वर्ण आहेत. त्याचप्रमाणे चारी खाणी, चार खाणी, जारज, अंडज, स्वेदज, घामापासून उत्पन्न होतात त्यांना स्वेदज असं म्हणतात. उद्भिज, उद्भिदा जायते, पृथ्वीला फोडून जे बाहेर येतात त्यांना म्हणतात उद्भिज. वृक्षाधिक ज्या योनी आहेत त्यांना उद्भिज असं म्हणतात. जरातून वेष्णातून बाहेर पडणारे मनुष्य, पशु इत्यादिक जारज, अंडज, पक्षी जे आहेत ते अंडज योनी आहेत. तर असे चार खाणी आहेत. चार युग, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, ही चार युग आहेत. चार वाणी आहेत. कोणत्या चार वाणी आहेत? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी स्थूल वाणी आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारी मध्यमा, नंतर पश्यंती आणि परा, अशा चार प्रकारच्या वाणी आहेत. चारी पुरुषार्थ, चार पुरुषार्थ आहेत. कोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, किंवा चार प्रकारचे या ठिकाणी मोक्ष घ्या. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. परमात्मा स्वरूपाच्या वैकुंठादी शिवलोक जे असतील त्या लोकाला राहणं, त्यांच्यासारखं स्वरूप प्राप्त होणं. पुढे का ते? हां ठीक आहे. या ठिकाणी आपण चार पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या चार लक्षणांनी मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा. मुक्ती, मुक्ती म्हणजे ह्या मुक्ती आता सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. इष्टाच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहायला मिळणं याला म्हणतात समीपता, त्या लोकाला राहायला मिळणं. सलोकता आणि तसं स्वरूप प्राप्त होणं त्याला म्हणतात स्वरूपता. सायुज्यता, तत्स्वरूपाला प्राप्त होणं. अशा चार प्रकारची मुक्तींची मांडणी केलेली आहे. हे सगळं करण्यामुळे आहे त्या परमात्म्याच्या संकल्पामुळे, की ज्या संकल्पालाच माया असं म्हणतात. आणखीनही त्या संकल्पानं काय काय कार्य उत्पन्न केले पहा. उभारुणी तिन्ही गुण, आठवोरची त्रिभुवन, तेने मांडुनी त्रिपुटी विंदान, कर्मही संपूर्ण त्रिधा केले. उभारुणी तिन्ही गुण, तीनही गुणांचा उत्कर्ष करून, हे तीन गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असं म्हणतात. त्या प्रकृतीमध्ये कोणत्याही कार्याची उत्पत्ती होत नाही. ज्या वेळेस कार्यामध्ये त्या प्रकृतीमध्ये विषमता उत्पन्न होते
कमी अधिकपणा उत्पन्न होतो. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण हे उभारुनी तिन्ही गुण, हे तिन्ही गुणामध्ये विषमता निर्माण होते. त्या प्रकृतीमध्ये असणारे 3 गुण, त्या 3 गुणामध्ये विषमता उत्पन्न करून तिन्ही गुण उभारुनी उत्कर्ष करून त्याद्वारा आठवो रची त्रिभुवन. इथे आठव शब्द आला पहा. आठव म्हणजे ते परमात्म्यात असणारा संकल्प. तर तो संकल्पच त्रिभुवन रची, 3 गुणांचं सहाय्य होऊन 3 गुणामध्ये विषमता निर्माण करून हे संपूर्ण त्रिभुवनाची रचना करतो. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. मग आता त्रिगुणात्मक आहे. मग सत्वगुणाचा उत्कर्ष कुठे आहे? रजगुणाचा उत्कर्ष कुठे आहे? रजगुणाचा आधिक्य आणि तमगुणाचा आधिक्य, असे चिंतन करता येईल ना. सत्वगुण स्वर्ग, मृत्यूलोक रजगुण आणि पाताळामध्ये तमगुण. आठव म्हणजे संकल्प. या संकल्पानं त्रिभुवनाची रचना केलेली आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या त्रिभुवनाची रचना केली. तेने मांडोनी त्रिपुटी विंदान. आणि तेने म्हणजे कुणी? या 3 गुणांनी, म्हणजे त्या संकल्पानंच त्रिपुटी विंदान मानून संकल्पाने 3 गुणांचा उत्कर्ष केला. 3 गुणाच्या निर्मितीनं त्रिपुटी विंदान. त्रयाणाम पुटानाम समाराहिती त्रिपुटी. त्या 3 आले. ज्ञाता, ज्ञानेय, कर्ता, कर्म, कर्तव्य असे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असे त्रिपुटीचा जो विंदान म्हणजे प्रकार मांडून, त्रिपुटीचा प्रकार मांडून म्हणजे त्रिपुटी म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. त्यामुळे कर्मही संपूर्ण त्रिधा केले. कर्म देखील 3 प्रकारचं झालेलं आहे. कर्म म्हणजे सात्विक, अकर्म, विकर्म. या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला? सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. अशा प्रकारे हे कर्माचे स्वरूप झालेली आहेत. पण हे सगळं कुठे आहे? अज्ञानामधला आहे. मायेचा स्वीकार केला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ज्यानं मायाच नाही म्हटला, स्वरूपाच्याच ठिकाणी स्थित आहे, तोही तुमची गोष्ट ऐकणार नाही. त्याला हे सगळं धात्रीच्या कथेप्रमाणे वाटेल. पण तुम्ही सगळं ऐकून घेता नाही का, म्हणून ते सांगतायत. तुम्ही ऐकूनच घेतलं नाही तर तेही सांगणार नाही. कारण हा सगळा अध्यारोप आहे. कारण अज्ञान काळामध्ये निर्विशेष सत्सामान्य परमात्मा स्वरूपाचं शुद्ध ज्ञान करून द्यायचं म्हटलं तर ते ज्ञान शक्य नाही. कारण शुद्ध परमात्म्याचं ज्ञान सांगा म्हटलं पण तर देखील शुद्ध परमात्म्याचं ज्ञान सांगता येत नाही. पुसिल्या निरुपहित उपाधी का सांगेत, हे कोणाही प्रस्तुत गमेधरी. तरी ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणे काढणे, का चोखाचे शुद्धी तोडणे, किड्याची जेवी. अनेक दृष्टांत दिलेले आहेत. पाडव्याचे चंद्ररेखा, नृती दावावया शाखा, दावीजे तेवी औपाधिका, बोली या. ताकाचे अंश फेडणे, ते तयाचे नाव लोणे काढणे, चोखाचे शुद्धी तोडणे, किड्याची जेवी. आणखीन पुढे ओव्या आहेत. तर सांगायचं काय, हे सर्व मायेला घेऊन त्याचं प्रतिपादन अध्यारोपाच्या भाषेत चालू आहे. त्रिपुटी विंदन कर्मही संपूर्ण त्रिधा केले. एवं अशा प्रकारे एकपणी बहुपण, रूपा आणि मुळींची आठवण, परी बहुतपणे एकपण, अखंडत्वे पूर्ण ते कदान भंगे. एवं अशा प्रकारे एकपणी बहुपण. आत्तापर्यंत आपण अनेक विस्तार पाहिला. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पानं काय काय उत्पन्न केलं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. 4 वर्ण, 4 खाणी, 4 युग, 4 वाणी, 4 पुरुषार्थ, 4 मुक्ती, त्रिभुवन, संपूर्ण 3 प्रकारचे कर्म, असं अनंत सृष्टी उत्पन्न केले. भूत भौतिक पदार्थ अशी अनंत सृष्टी निर्माण केली. परंतु जरी अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली तरी देखील एवं अशा प्रकारे एकपणी बहुपण, एकपणाच्या ठिकाणी एकमेवा द्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन, अशा शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी बहुपण रूपा आणि बहुपणाला रूपाला आणलेलं आहे, नानात्व आणलेलं आहे. कुणी? ह्या संकल्पानं शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी नानात्व आणलेलं आहे. नानात्वाची प्रतीती येते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळे म्हणा किंवा त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संकल्पामुळे, त्या परमात्म्याच्या संकल्पानं हे बहुपणाला झालं, बहुपणाच्या रूपाला आलं.
एवं एकपणी बहुपण रूपा आणि कोण आणलं पण हे मुळीची आठवण. मुळीची आठवणचा अर्थ आपण काय केला, मुळीचा असणारा जो संकल्प, भगवंताचा संकल्प, त्या संकल्पानंच एवं अशा प्रकारे मुळीच्या संकल्पानं आठवणानं एकपणी बहुपण रूपा आणि एकपणाच्या ठिकाणी बहुपणा रूपाला आणला. परी पण जरी शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आध्यस्थ रूपानं असणारं हे जगत कितीही प्रतीतीला आलं, नानात्वाला आलं, पण तरी देखील त्या नानात्वाचा शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी काही एक परिणाम होत नाही. एकपणा जरी ठिकाणी बहुरूपत्व जरी प्रतीतीला आलं तरी देखील ते एकच आहे. परी बहुपणी एकपण. एकपणाच्या ठिकाणी जरी बहुपणा आला तरी त्याचा काही एक परिणाम त्या शुद्ध विशुद्ध स्वरूपावर होत नाही, की ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पानं ती दोरी विषारी होत नाही, तिचा परिणाम त्याच्यावर अधिष्ठानावरती होत नाही, त्याप्रमाणे कितीही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त जगत जरी उत्पन्न झालं तरी देखील त्याचा परिणाम विशुद्ध परमात्मा स्वरूपावर होत नाही. माया मेघो जगन्निरम वर्षत्वेश यथा तथा चिदाकाशस्य नो हानिर न वा लाभ इति स्थिती. चिदाकाशावरती त्याचा काही एक परिणाम होत नाही. ते एकपणा आहे. कितीही जरी उत्पन्न झालं तर त्या एकपणामध्ये बिघाड होत नाही. जसं त्या दोरीवरती हा साप आहे असा प्रत्यय आला किंवा नाना प्रकारचे भ्रम झाले तरी देखील ती दोरीच राहते. किंवा त्या दोरीच्या ठिकाणी सापाची प्रतीती आली असता हे मस्तक आहे, ही पाठ आहे, तो फणा आहे, हे शेपट वळवळ करत आहे असं जरी प्रतीतीला आलं पण तरी देखील त्याचा परिणाम दोरीवर काही एक होत नाही. नानात्वाची जरी प्रतीती आली, अनेक रूपानं प्रतीतीला आली ना, पण तरी देखील दोरी रूपाने एकच रूपानंच आहे. ती सुगंधी होत नाही. पुष्पहार प्रतीतीला आला म्हणून दोरी सुगंधी होते का? किंवा ओलं पाणी सांडलेलं आहे, बैल मुतलेला आहे म्हणून ती दोरी ओली होते का? असा अध्यस्त पदार्थांचा काही एक अधिष्ठानावरती परिणाम होत नाही. तो जो का त्यो अशा स्वरूपाचा राहतो. कारण मिथ्या पदार्थ अधिष्ठानाचा अधिष्ठानाची काही एक लाभ हानी करत नाही, त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून म्हणतात जरी एकपणाच्या ठिकाणी या मुळीच्या संकल्पानं बहुपणाला जरी आणलं परंतु तरी देखील तो एकच राहतो. कारण ह्या बहुपणाची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहे आणि अधिष्ठान परब्रह्म स्वरूपाची परमार्थिक सत्ता आहे. त्यामुळे दोघांचाही कोणाचा कोणाशी न गढी संबंध. त्यामुळे ऐसिये निरुपाधिके जगाची जिये जनक. ते निरुपाधिकच आहे, कारण कोणाचा कोणाशी संबंध होत नसून देखील संपूर्ण जगाची निर्मिती मात्र करतात. इथे संबंध व्हावं लागत नाही. संबंध वाचून निरुपाधिक आहेत ना, त्याची सत्ता विषम आहे, परंतु तरी देखील जगाची जी जनके तिया नमिली वंदिली मिया मुळेके देवो देवी. असं एकपणी बहुपण रूपा आणि हा मुळीची आठवण एकपणाच्या ठिकाणी बहुपणाला आणतोय. पण बहुपणाला आल्यानंतर तुम्ही म्हणाल की आता एकपणा जो आहे तो बहुपणाला प्राप्त झाला, नानात्वाला प्राप्त झाला, मग एकपण जे आहे ते कुठे गेलं का त्याचं? जगा आयशे बाळव्याली परी न मुळे तयाचे दोघुलेपण. कितीही जरी जगताचा विस्तार झाला तरी अखंड जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये बिघाड होत नाही. ते एक रूपानंच राहतं. जसं सुवर्णाचे नाना अलंकार निर्माण केले तरी देखील त्या अलंकारा जरी आले तरी त्याचे सोनेपण काय मोडले? सोनं ते सोनंच आहे. किंवा अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुढा. जरी गाडग्या घड्याच्या रूपानं पृथ्वीच अवतरलेली आहे ना, पण तरी त्यात काय वास्तविक तत्वता? मातीच आहे. हे जे आकार आहे हे केवळ फक्त काय? वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्य. मृत्तिकाच सत्य आहे. आकार केवळ फक्त वाचारंभ बोलण्यापुरतेच आहे. वस्तुतः आकार म्हणून कोणतेही पदार्थ नाहीत. ते सांगतात की बहुपणी म्हणजे आकार कसे आहेत? कल्पित आहेत, खोटे आहेत हे सांगायचे. त्या बहुपणामध्ये जे अधिष्ठानाच्या ठिकाणी असणारे जे एकपण
ते एक पण सर्वत्र मात्र अनुस्थित आहे. अखंडत्वे पूर्ण ते कदा न भंगे. ते कसं आहे? अखंड आहे, परिपूर्ण अशा स्वरूपाचं आहे, पूर्ण आहे. कदा न भंगे, ते कधी भंग पावत नाही. जरी त्या एकपणावरती या बहुत्वाचा आरोप झाला गेला तरी देखील ते एकपणामध्ये त्याच्यामध्ये काही बिघाड येत नाही. जरी त्या समुद्रावरती तरंग, लाटा, बुडबुडे, फेस कितीही प्रतीला आले, पण तरी त्याद्वारा पाण्यामध्ये काही बदल होत नाही. पाणी पाणीच आहे. अधिष्ठान स्वरूप जो का तोच आहे, त्याच्यामध्ये काही एक बदल होत नाही. अलंकाराला आलं, नावरूपाला आलं. अनेक दृष्टांत छंदोपनिषद दिले ना याकरता. वाचारंभनम विकार नामधेयम 9 वेळा उपदेश केला. अनेक प्रकारचे दृष्टांत सांगून अयस्कांत म्हणी, लोखंडाचे अलंकार केले, सोन्याचे अलंकार केले, मातीचे आकार केले, परंतु काय सगळं मात्र आहे ते सगळे मातीच आहे. मूळ कारणच सत्य आहे. कार्य सगळं कसं आहे? मिथ्या आहे, कल्पित आहे. आणि मिथ्या कल्पित पदार्थ हा अधिष्ठानाची काही एक लाभहानी करत नाही, त्याचा परिणाम अधिष्ठानावर होत नाही. आणि जर आपली दृष्टी कशी असावी? अधिष्ठानाची असावी. प्राणी जसं सिंह जो आहे, दगड मारल्यानंतर तो दगड जिकडे जातो तिकडे पळत नाही. दगड आला कुठून? तसं ही सृष्टी निर्माण झाली ती कोणापासून झाली? त्या परमात्म्याकडे दृष्टी असली पाहिजे. म्हणजे परमात्माच सत्य आहे आणि असं पाहणं, परमात्म्याचं दर्शन करणं हे खरं दर्शन करणं आहे. नानात्वामध्ये एकत्वाचं दर्शन, नानात्वामध्ये नानात्वाचं दर्शन करणं. तर माऊली म्हणतात, ऐसे देखोने किरीटी भेद आंचे नामे हे अनाने, अनारिसे वर्तने वेशही शिनाने अघवे यांचे. असं पाहून हे वास्तवच आहे, हे नानात्वच सत्य आहे. हे नानात्वाकडेच पाहशील तर भेद सुसिहाने किरीटी तरी जन्माच्या कोटीने लहासी निघो. कुट्ट्यावर जरी जन्म गेले तर तू यातून बाहेर पडणार नाही. सांगायचं काय? नानात्व ज्या अधिष्ठान परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे, ते अधिष्ठान जे आहे हे निर्विकल्प अशा स्वरूपाचं आहे. ते एकपणानं आहे. त्या बहुपणाचा त्या एकपणावरती काही एक परिणाम होत नाही. का बरं? त्या कदान भंगे, त्या अध्यस्त पदार्थानं कितीही अलंकार उत्पन्न झाले, त्या अलंकारानं सुवर्णपणामध्ये काही ते भंगत पावत नाही. ते सुवर्ण ते सोनंच राहतं. ते अलंकारात आले परी सोनेपणा नाही मुकले, सोनेपणाला मुकत नाही. त्याप्रमाणे जरी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे नामरूप दिसले तरी देखील ते एकपणामध्ये त्याचा बिघाड होत नाही. ते अखंडच अपरिपूर्णच अशा स्वरूपाचं आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व अविनश्यंत. विनाशी प्राणीमात्रामध्ये अविनाशी असं जे परमतत्व आहे, असं जो अधिष्ठान परब्रह्म स्वरूपाचंच दर्शन करतो, असा जो पाहतो तोच खरा पाहतो, तोच खरा द्रष्टा आहे, तोच खरा देखणा आहे, तोच खरा पाहणार आहे. बाकी सगळे कसे आहेत? आंधळेच आहेत. त्यांना परमात्मा स्वरूपाचं दर्शन नाही, ते सगळे आंधळे आहेत. जी जी कुंभार भांडी करी आकाश सहजेची त्या भीतरी, तेवी सर्वभूते भौतिकाकारी समन्वये हरी सर्वदा सर्वी. राहिलं, तेवी महाभूते भौतिकाकारी समन्वये हरी सर्वदा सर्वी. जी जी कुंभार भांडेकरी. आता जरी नानात्व आपल्याला प्रत्ययाला आलं तरी त्या नानात्वामध्ये एकत्व कसं पाहायचं किंवा एकत्व कसं आहे, अद्वैत स्थिती कशी अखंड आहे, अभंग आहे, परिपूर्ण आहे, त्यामध्ये कितीही नानात्व आलं तरी बिघाड होत नाही. सृष्टीपूर्वीही परमात्मा तसाच होता, सृष्टी स्थितीकालीही तसाच आहे आणि नाशानंतर देखील तसाच राहणार आहे. सदैव सौम्य इदमाग्र आसीत. सतच होतं. नामरूपे नास्ताम इति अरुणेर्वचः. नामरूपे नव्हती, परंतु नामरूप नव्हतं तेव्हाही तसाच आहे, नामरूप काळातही तसाच आहे. नामरूपाचा नाश झाला तरी तशाच स्वरूपाचा आहे. कसा आहे याकरता दृष्टांत पहा. जी जी कुंभार भांडे करी. कुंभार अनेक प्रकारचे भांडे तयार करतो. घट असेल, परळ असेल, रांजण असेल, मातीचे अनेक प्रकारचे भांडे निर्माण करतो. जरी अनेक भांडे निर्माण केले तरी त्यामध्ये आकाश पाणी प्रत्येकात मावतच. मग त्यामध्ये जी काही पोकळी आहे, आकाश आहे, त्यात आकाश टाकावं लागतं का? आकाश टाकावं लागत नाही.
आकाश सहजेची त्या भितरी, आकाश सहजच त्यामध्ये आहेच आहे. त्याप्रमाणे जसं आकाश सर्व जरी भांडे निर्माण केले, नाना प्रकारचे आकार निर्माण केले, तर त्यामध्ये पोकळी निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आकाश स्वाभाविकच त्यामध्ये आहेच आहे, कारण ते व्यापक आहे. तसं ते त्या दृष्टांताप्रमाणे महाभूते भौतिकाकारी पंचमहाभूते, त्याचप्रमाणे भौतिक आकारी पंचमहाभूतांचं कार्य इच्छावत ज्या काही वस्तू म्हणून असतील सगळंच, पृथ्वी, जल, पर्वत, समुद्र, नद्या, नाले, महाभूत, पशु, पक्षी, सगळं याच्यावर जे काही आहे ते तेवढं भौतिकाच्या म्हणजे पंचमहाभूतांच्या कार्याच्या रूपानं समन्वयानं हरी परमात्मा जो आहे सर्वामध्ये सर्वदा सर्व काळामध्ये सर्वामध्ये समन्वयाने अशा स्वरूपाचा आहे. जसं आकाश स्वाभाविक आहे त्याप्रमाणे हा परमात्मा सर्वामध्ये सर्व रूपाने आहे. मग त्यात टाकावं लागतं त्या परमात्म्याला? नाही, तो मूळचा आहेच आहे. घटाकाश म्हणताना केवळ फक्त आकाशाची उत्पत्ती करावी लागते का? घटाची उत्पत्ती केली का आकाशाचं आहेच आहे. घटाकाश आण म्हटल्यानंतर फक्त घटच आपण आणतो, आकाश आणत नाही. कारण आकाश सर्व ठिकाणी आकाशके नसे, आकाश कुठे नाही असं नाही. हा परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता उपमा देण्यासाठी आकाशाची उपमा दिली जाते. आकाशवत सर्वगतश्च नित्य, आकाशाप्रमाणे आकाश सर्व ठिकाणी आहे आणि नित्य आहे, अर्थात ते सापेक्ष नित्य आहे इतर महाभूतांच्या मानानं. त्याकरता त्या आकाशाची परमात्म्याला उपमा दिलेली आहे. 13व्या अध्यायामध्ये देखील भगवान देखील आकाशासारखाच परमात्मा सांगतात ना. काय? यथा सर्वगतम सूक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते. सर्वगत आणि सूक्ष्म, आकाशाची उपमा कशासाठी दिलेली आहे? सर्वगत, ते सर्वामध्ये आहे आणि सूक्ष्म आहे, की जे सूक्ष्म त्याच्यामध्ये त्याचा सहज प्रवेश होऊ शकतो. एका वेळेस एका ठिकाणी एकच महाभूत असतं, पण आकाशाचा प्रवेश सगळ्या ठिकाणी होऊ शकतो. अतिशय सूक्ष्म आहे. आकाशवत सर्वगतश्च नित्य. काय आठवण श्लोक हा 13व्या अध्यायातला श्लोक आहे बघा. हा परमात्मा आकाशाप्रमाणे आहे, आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे. यथा सर्वगतम सूक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते. सर्वगतम सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. त्याप्रमाणे सर्वत्र अवस्थित असणारा आत्मा देहामध्ये बंधनाला प्राप्त होत नाही. जसं आकाश सर्वांमध्ये राहतं, सर्वांमध्ये राहूनही सर्वांपेक्षा अलिप्त आहे. त्या इतर पंचमहाभूतांचा परिणाम त्या आकाशावरती होत नाही. तो नाही ऐसा ठाऊ उरला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जसं गगन सर्व व्यापक आहे त्याप्रमाणे नाना प्रकारच्या पंचमहाभूतामध्ये परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक अशा स्वरूपाचा आहे. आणखीन एक सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आणखीन एक श्लोक आहे 13व्या अध्यायामध्ये, मला आठवण येतो. चला, तर आकाश स्वाभाविकता आहे त्याप्रमाणे पंचमहाभूतामध्ये आणि पंचमहाभूतांचे जे आकार आहेत त्या आकारामध्ये हा परमात्मा सर्व काळ सर्वामध्ये एक समान रूपानं एकसारखा अनुस्थित आहे, सर्वांचं अधिष्ठान रूपानं आहे. राया जाण येचे अर्थी बोलिले उपनिषदां प्रती, एकाकी नरमते या श्रुती, द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली. राजा, हे निमिराजा, याच विषयी उपनिषदां प्रती बोलिले, उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं? श्रुतीच्या या ठिकाणी सांगितले. एकाकी न रमते, एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमेना. मग त्यानं काय केलं पुढे? काय श्रुती पुढे नाही, ते वेगळे. एकाकी न रमते, तो एकट्याला करमला नाही आणि मग त्यानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली, अशा अर्थाचं काय? एकाकी न रमते, त्याला एकट्याला काही करमलं नाही. या श्रुतीनं द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली. द्वैताचं स्फूर्ती, मग आता मी द्वैत रूपानं अनेक रूपानं व्हावं, त्याला एकट्याला करमलेलं नाही म्हणून मी अनेक रूपानं व्हावं, अशाच प्रकारचं स्मरण
स्फूर्ती अर्थात जो संकल्प भगवंताच्या ठिकाणी स्फुरण पावली असं सांगितलेलं आहे. म्हणजे या श्रुतीचा विस्तार या ठिकाणी नाथ महाराजांनी आत्तापर्यंत केला. म्हणजे भगवंता त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून त्यानं ह्या संपूर्ण सृष्टीचा हा इतका आत्तापर्यंतचा विस्तार केलेला आहे. द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली, भगवंताच्या ठिकाणी द्वैताचं स्फुरण झालं. ते म्हणजे अशाच अर्थाचं पुढे ती झालं. नाथ महाराजांनी द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली, द्वैताचं स्फुरण द्वैताचा संकल्प भगवंताच्या ठिकाणी स्फुरद्रूप पावला. म्हणजे द्वैत रूपानं मी व्हावं अशा अर्थाने. हे ना मोबाईल टाकलं लगेच. एकाकीन रमते किंबहुना एकपणी समजते, रूपा आली महाभूते तीची हरीची माया येथे, जाण निश्चिते नृपनाथा. किंबहुना आणखीन या मायाविषयी किती सांगावं. आता किती भरपूर वेळ झाला ना मायाविषयी प्रतिपादन करत असताना भरपूर विस्तार केला. आता आधी नाही म्हटले पण नसलेल्या गोष्टीविषयी आत्तापर्यंत बोलत बसले. म्हणजे 82 वव्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 50 वव्या झाल्या. सद्वितीय माइच्छत. तर त्याने इच्छा केली मी द्वैत रूपानं व्हावं, एकट्याला करमत नाही म्हणून सद्वितीय माइच्छत. द्वितीय रूपाची इच्छा केली, द्वैताची त्याने इच्छा केली. स्व आत्मानम आपल्याला द्विधा 2 रूपानं दोन रूपांत करता झाला. चला आपलं एवढंच एकट्याला करमलं नाही म्हणून त्यानं द्वैताची इच्छा केली. आणि द्वैताची इच्छा केली मग त्याच्या संकल्पानं त्या संपूर्ण सृष्टीची आत्तापर्यंत ही जी सांगितली ती निर्मिती केली गेली. किंबहुना आणखीन किती सांगावं या मायेविषयी. किंबहुना बहुना किम एकपणे समजते, रूपा आली महाभूते तीची हरीची माया येथे, जाण निश्चिते नृपनाथा. ही समस्ते महाभूते जी आहेत ती एकपणे रूपा आली. समस्ते जी पंचमहाभूतांची निर्मिती केली आणि त्या पंचमहाभूत जरी असले तरी ती पंचमहाभूत डोळ्यांना दिसत नाही. मग दिसतात केव्हा, सृष्टी आपल्याला प्रत्यक्ष केव्हा होते, ज्यावेळेस त्या पंचमहाभूतांचं पंचीकरण होईल त्यावेळेस ती दृश्याचा विषय होत असते. म्हणून म्हणतात एकपणेचा अर्थ केलेला आहे पंचीकरण झालं. या सगळ्या महाभूतांचं एकत्र पंचीकरण झालं. तर पंचीकरण सगळ्यांना माहितीच आहे. द्विधा विधायचे एकैकम चतुर्धा प्रथमं पुनः स्वे स्वे तर द्वितीयांशैर योजनात पंचते. अशा प्रकारे 25 भाग एक सगळ्यांचे मिळून झाले. 5 मिळून 5 5 25. तर राया जाणेची किंबहुना किती सांगावं की समस्ते महाभूते एकपणे रूपा आली, एकपणानं नावारूपाला आली, आकाराला आली. आणि जे आकाराला आलेले आहेत प्राणी मात्र तीची हरीची माया. जे नामरूपात्मक जे काही तुला याच्यावर दिसत आहे तर ही सगळी परमात्म्याची माया आहे. जे दिसणारं आहे केवळ म्हणजे दिसणं म्हणजे केवळ डोळ्याचाच विषय असं नाही. त्याला आपण श्लोक बोललो कोणता, यदिदम मनसा वाचा, मनानं ज्याचं ज्ञान होईल, वाणीनं ज्याचं बोलणं होईल. यदिदम मनसा वाचा चक्षुर्भ्याम डोळ्याने दिसेल, नश्वरं गृह्यमानं विद्धी माया मनोमयम. किंवा एक इदम शब्दाचा शब्द अर्थ सांगत असताना काय, एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते. एकादश इंद्रियांच्या द्वारा त्याचप्रमाणे शास्त्राच्या द्वारा ज्या ज्याही पदार्थांचं ज्ञान होईल, यावत किंचित भवे देत जेवढं काही म्हणून असेल तर इदम शब्दोदितम जगत. तर त्याला इदम शब्दाने सांगितलेले हे सगळे जगत आहे. असं सगळं ह्या सगळ्यालाच काय म्हणतात, तीची हरीची माया येथे जाण. त्यालाच हरीची माया असं म्हणतात. ज्याचं ज्ञान होईल, ज्ञान ज्याचं होतं तो परमात्मा नाही. येनेदम जानते सर्वम, ज्याच्यामुळं कळतं तो परमात्मा आहे. तत्केन अन्येन जानताम शक्तम वेद्येतु साधनम. ही साधन इंद्रिय जे आहेत तर तो वेद्याला जाणतात, परंतु ज्याच्यामुळं हे सगळी ज्ञानं होतात त्या विज्ञातारम केन विद्यात. त्या ज्ञात्याला कोण जाणेल, ज्याच्यामुळे सगळी ज्ञानं होतात. अर्थात त्याचं प्रकाशन कोणी करू शकत नाही. तर ही दृश्य म्हणून जे काय आहे म्हणजे सगळ्या इंद्रियांचं दृश्य, त्यालाच या ठिकाणी माया असं म्हटलेलं आहे. जाणन रूपनाथा. भूत भौतिक स्फुरे जे स्फुरती, ते प्रकाशुन शके माया स्वशक्ती. माया प्रकाशको चिन्मूर्ते,
अखंडत्वे भूताकृती प्रवेशला भासे. त्या मायेमुळेच भूत भौतिक स्फुरेची स्फुरते. पंचमहाभूतांचं ज्ञान, त्याचप्रमाणे भौतिक, आताच आपण पाहिलं पंचमहाभूतांचं याच्यावर सगळं कार्य, त्यांची जी काही स्फुरेची स्फूर्ती, त्यांचं जे काही आपल्याला ज्ञान होतं, ते ज्ञान होत असताना ते ज्ञान कुणामुळं घडलं? मायेमुळं घडलं का? माया तर जड आहे. त्यामुळे ते त्या पदार्थांचं ज्ञान, पंचमहाभूतांचं किंवा भूतकार्याचं ज्ञान माया स्वशक्ती प्रकाशू न शके. माया आपल्या स्वशक्तीच्या द्वारा त्यांचा प्रकाश करू शकत नाही, त्यांचं ज्ञान करून देऊ शकत नाही. आणि माया स्वरूपानं जड आहे, त्यामुळे ती माया ज्ञान करून देऊ शकत नाही. मग माया प्रकाशकूची मूर्ती, मायेचाही प्रकाशक असणारा परमात्मा, ज्ञानस्वरूप असणारा, तर तो ह्या सगळ्याचं प्रकाशन करत आहे. अखंडत्वे भूताकृती प्रवेशला भासे, की जो परमात्मा जणू काही भूतामध्ये प्रवेश केल्यासारखा वाटतो. या नामरूपामध्ये जणू काही त्याने प्रवेश केल्यासारखा वाटतो का? खरोखर प्रवेश केला? जणू काही प्रवेश केला. तो परमात्मा प्रवेश करणारा तो कुठे नाही, तो सर्वत्र आहे. त्यामुळे त्याचा प्रवेश केला असं त्याला म्हणता येत नाही. केवळ फक्त अध्यारोपाच्या भाषेत जगता आपल्याला जीवाला होणाऱ्या ज्ञानाची संगती लावण्याकरता त्या परमात्म्यानं प्रवेश केला एवढं सांगितलेलं आहे. तत्वतः स्वरूपानं त्याचा कुठेही प्रवेश होत नाही. प्रवेश होण्याकरता कुठे नसावा आणि मग आता प्रवेश झाला असं म्हणावा, पण तो कुठे नाही असं नाही. त्यामुळे भूताकृती प्रवेश, किंवा प्रवेश म्हणताना तो परमात्मा सामान्य आहे, तो विशेष स्वरूपाला प्राप्त होणं याला प्रवेश असं म्हणतात. परंतु प्रवेश म्हणतात तो विशेष आहे आणि विशेष तेवढं कल्पित आहे. त्यामुळं खरासा परमात्म्याचा प्रवेश झालायच का? त्यामुळं खरा परमात्म्याचा प्रवेश झालेलाच नाही. जणू काही झाला, प्रवेशाचा भास झाला, जणू काही प्रवेश झाला असं वाटतं. वास्तविक त्याचा परमात्म्याचा प्रवेश होत नाही. प्रवेश होतो तो विशेष स्वरूपाचा आणि विशेष ते कल्पित आहे, चिदाभासाचं स्वरूप आहे. तो परमात्मा आहे का? तो परमात्मा नाही. त्यामुळे भूताकृती प्रवेशाला भासे, जणू काही भूतामध्ये तो परमात्मा प्रवेशल्यासारखा वाटतो. एरवे पहा, मुख्य मायेचे निजलक्षण प्रकाशी परमात्मा चिदघन, तोची भूतात्मा आपण प्रवेशलेपण नसोनी दावी. मुख्य मायेचे निजलक्षण, मुख्य मायेचं स्वरूप काय आहे पहा, की प्रकाशी परमात्मा चिदघन, ज्या मायेला परमात्मा चिदघन ज्ञानस्वरूप असा परमात्मा ज्या मायेला प्रकाशित करतो. वास्तविक स्वरूपानं नाही, पण त्या परमात्म्याची सत्ता घेऊन सगळ्या या जगत कार्याला प्रकाशित करत असते. परमात्मा चिदघन असताना परमात्मा ज्याला प्रकाशित करतो, कोणाला? त्या मायेला. असा असणारा परमात्मा तोची भूती म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रामध्ये भूतात्मा, सर्वांचा आत्मरूप असणारा, भूतांचं कारण असणारा, प्रवेशलेपण नसोनी दावी. वास्तविक प्रवेशलेपण नसोनी दावी. वास्तविक त्या परमात्म्याचा त्या जीवामध्ये, त्या सृष्टीमध्ये प्रवेश झाला आहे का? प्रवेश झाला नाही, परंतु झाला असं वाटतं की नाही? ह्या जगतामध्ये आस्ती भाती प्रियरूपता प्रत्येला येते की नाही? वास्तविक असं जड दुःखरूप आहे, पण असं जड दुःखरूप असताना देखील सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चालीतवरी. परमात्मा असलेला परमात्मा लोपला गेला, तो कोणाच्या नावाला देखील नाही, गावाला देखील नाही, त्याचा कोणी विचार देखील करत नाही. आणि नसलेल्या जगत प्रपंचासाठी मरतात, नाही का? त्याला एवढा मोठी मान्यता देतात. याचंच कारण हे काय आहे, की परमात्म्याचा प्रवेश आहे असं वाटतं, म्हणजे परमात्माच आहे, म्हणजे जगत सत्यच आहे असं आपल्याला वाटतं. याचं कारण काय आहे? प्रवेशलेपण आहे असं वाटतं. परंतु वस्तुता पाहायला गेलं तर प्रवेशलेपण नसोनी त्याचा प्रवेश झालाच नाही. आधी म्हटलं ना, 9व्या अध्यायामध्ये देखील हेच म्हटलं. आधी म्हटलं मत्स्थाने सर्व भूतानी, माझ्यामध्ये प्राणीमात्र आहे, पण शेवटी काय म्हणतात? नच मत्स्थाने भूतानी पश्यमे योगमैश्वरम. माझं योग ऐश्वर्य पहा, काय?
नच मत्सानी भूतानी, प्राणी मात्र माझ्यामध्ये नाही आणि मीही प्राणी मात्रामध्ये नाही. एरवी भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी माई नाही. या खुणा तू काही चुकू नको. खरं जर वस्तुस्थितीनं पाहायला गेलं, स्वरूपदृष्टीनं पाहायला गेलं तर प्राणी मात्रही माझ्यामध्ये नाहीत आणि मीही प्राणी मात्रामध्ये नाही. मीही प्राणी मात्रामध्ये नाही. या खुणा तू काही चुकू नको. हे सर्वस्व आमुचे गुड परी दाविले तुझं उघड. आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी असं म्हटलेलं आहे. विचार करावा लागेल थोडासा. थोडा विचार करू आपण उद्या आपण विचार करू याविषयी. पुष्टली एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अध्यारोप अपवाद मायेच्या दृष्टीने. ते कोणत्या दृष्टीनं का म्हटलं आधी ते थोडा विचार करू आपण उद्या. हो अपवाद. स्वरूपे विकल्पो नास्ति. मिथ्या असले पाहिजेत. दोन्ही बरोबर आहे. अध्यारोप मिथ्या ना अपवाद आहे सत्य. अध्यारोप मिथ्या. आणखीन हे ज्ञानोबायांनी पहिल्यांदा प्राणी मात्र माझ्या ठिकाणी का आहेत असा अध्यारोप तरी का केला. आणि माझ्यामध्ये मी परमात्म्यामध्ये आहे आणि मी प्राणी मात्रामध्ये आहे आणि प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत. संसर्गाध्यास आहे. दोन्ही अध्यास आहे. संसर्गाध्यास दोन्ही सारखेच आहेत. हो स्वरूपाध्यासही नाही संसर्गाध्यासही नाही. हां नाही द्वैत आहे. स्वरूप झालं. उद्या पाहू. कमरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा विवादती जयासाठी विवादती जयासाठी विवादते जयासाठी विवादते जयासाठी जग जेठी तो विठ्ठल जग जेठे तो विठ्ठल जग जेठी तो विठ्ठल जग जेठी तो विठ्ठल तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तुका म्हणे आकळ तुका म्हणे आकळ तुका म्हणे अकळ तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक आहे सकळ व्यापक आहे सकळ व्यापक आहे सकळ व्यापक तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी नये अनुमाना श्रुतीसी तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा
ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज श्री दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज की जय